आज आपण या व्हिडिओमध्ये पोस्ट ऑफिसच्या खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत। तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। इंडियन पोस्ट ऑफिस म्हणजेच भारतीय टपाल खाते अनेक प्रकारच्या बचत योजना चालवते आणि त्यांच्या अनेक योजना लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत। सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोस्ट विभाग हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने पोस्ट ऑफिस मधील पैसे गुंतवणूक सामान्यतः अधिक सुरक्षित मानली जाते। यात गुंतवणूकदारांना निश्चित परतावा तर मिळतोच आणि कोणत्याही प्रकारची जोखीम त्यांना घ्यावी लागत नाही। म्हणूनच लाखो लोकांची पोस्ट ऑफिस मध्ये खाती आहेत व लोक पोस्टामधील गुंतवणुकीला प्रथम प्राधान्य देतात। अशातच पोस्ट ऑफिस खातेधारकांसाठी एक मोठी व महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सरकारने पोस्ट ऑफिस खात्याशी संबंधित काही नियम बदलले आहेत। या बदललेल्या नियमांबाबत पोस्ट ऑफिस खातेदारांना माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे। तुम्ही पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही लघु बचत योजनेत पैसे गुंतवले असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे। तुम्ही बचत योजनेच्या 3 वर्षाच्या मुदतीनंतर देखील खाते बंद केले नसेल तर तुमचे लघु बचत खाते बंद केले जाऊ शकते, म्हणजेच गोठवले जाऊ शकते आणि अशा खात्यांशी संबंधित सर्व व्यवहारांवर बंदी घातली जाऊ शकते। अशा स्थितीत बँकांप्रमाणेच खातेधारकांना त्यांची खाती पुन्हा चालू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा। गुंतवणूकदाराच्या पैशांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे। टपाल खात्याने अलीकडेच 15 जुलै रोजी एक आदेश जारी करून हे नवीन नियम लागू केले आहेत। बऱ्याचदा पॉलिसी मॅच्युअर झाल्यानंतरही खातेदार अनेक वर्ष त्यातील पैसे काढत नाहीत किंवा ते खाते बंद करत नाहीत। अशा बंद व निष्क्रिय खात्यांमध्ये फसवणुकीचा धोका अधिक असतो। खातेदारांना अशा संभाव्य धोक्यांपासून वाचवण्यासाठी आणि त्यांच्या कष्टाचा व मेहनतीचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी हे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत। लक्षात ठेवा, हे नवीन नियम खालील सर्व योजनांसाठी लागू राहतील। नंबर 1 NSC म्हणजेच राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, नंबर 2 PPF, नंबर 3 SCSS म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना, नंबर 4 KVP किसान विकास पत्र, नंबर 5 RD पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना, नंबर 6 MIS पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना, नंबर 7 TD पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना। या सर्व योजनांसाठी हे नियम लागू राहतील। आता तुमचे पोस्टाचे बंद बचत खाते पुन्हा कसे सुरू करायचे ते पाहू। तुमचे खाते गोठवले गेले तर तुम्हाला खाते पुन्हा सक्रिय करावे लागेल, ज्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील। खातेधारक कोणत्याही पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन KYC कागदपत्रांसह मोबाईल नंबर, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पत्त्याचा पुरावा व तसेच गोठवलेल्या खात्याचे पासबुक किंवा प्रमाणपत्र सादर करू शकतो। त्यानंतर हे खाते पुन्हा सक्रिय करण्यात येते। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।